तर जालन्यामधील एका सालगड्याच्या मुलानं UPSC परीक्षेत यश मिळवलंय। हो, जालन्यातील जळगाव सपकाळ इथे राहणारा एक भिकन रोजेकर याने UPSCच्या परीक्षेत यश मिळवलं, तो उत्तीर्ण झालाय। भिकनने वडील जगन रोजेकर हे सालगडी म्हणून काम करतात, तर आई बेबीताई या मोलमजुरी करतात। भिकनने याआधी 4 वेळा UPSC परीक्षा दिली, मात्र यश मिळालं नाही। अखेर 5व्या प्रयत्नात त्याने देशातून 812वा रँक मिळवत यशाला गवसणी घातली। दरम्यान भिकनने UPSC परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल जिल्ह्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। या यशामध्ये कोणी एक असं पर्टिक्युलर कोणी एक असं नव्हतं, सगळेच होते। आई वडील होते, भाऊ होते, बहीण होते, गावातले लोक होते, शेजारी सगळे होते। तर आणि सिनियर्स होते ज्यांनी मला कंटिन्युअस गायडन्स केलं की असा अभ्यास करायचा आहे। एक एनजीओ हमदर्द स्टडी सर्कल म्हणून दिल्ली येथे, त्यांचाही खूप हेल्प झाली। तिथं राहण्यासाठी, खाण्यासाठी आणि एक अभ्यासासाठी एक एन्व्हायरमेंट भेटलं मला आणि शेवटी परिवार। तर याच परीक्षेत निकाल जो लागलेला आहे त्यात मालेगाव तालुक्यातील पाटणे गावातील धनश्री आहेरनं यश मिळवले। धनश्रीने 489वा रँक मिळवलेला आहे। धनश्री ही शेतकरी कुटुंबातील असून तिचे आई वडील शेती करतात। तिला एक भाऊ आणि बहीण आहे, ते शिक्षण घेत आहेत। लहानपणापासून मोठा अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न होतं आणि त्यामुळे तिने UPSC परीक्षेची तयारी केली। 4 वेळा तिला अपयश आलं, मात्र तिने जिद्द आणि चिकाटी कायम ठेवत अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं। अखेर 5व्या प्रयत्नात तिने यशाचं शिखर गाठलंय। शिक्षण क्षेत्र आणि महिला सशक्तीकरणासाठी काम करण्याची धनश्रीची इच्छा आहे। सर, ज्यावेळेस मला अपयश यायचं आणि प्रत्येक वेळेस खचायची मी, त्यावेळेस मी आपण का सुरुवात केली होती हे नेहमी लक्षात ठेवायची आणि जे कारण होतं माझं पब्लिक सर्व्हिसमध्ये येण्याचं, ते कारणच मला नेहमी मोटिवेट करत असायचं। आणि 4थ्या अटेम्प्टनंतर जेव्हा जॉबची गरज होती तेव्हा मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वनसेवेचा पेपर पण दिला होता आणि त्यामध्ये मला असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट ही पोस्ट पण मिळाली होती।